दत्तप्रसाद गुढवाटा संघाकडून सलामीसाठी मैदानात मात्र आता उतरले ते बाबू आणि गौरव. श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब फाटे आयोजित माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना अनम 11 पॉवर्स विरुद्ध दत्तप्रसाद गुढवाटा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानात दत्तप्रसाद गुढवाटा संघ. स्ट्राईकला असेल तो बाबू, नॉन स्ट्राईकला असेल तो गौरव. अनम 11 पॉवर्स संघाकडून वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन मात्र आला तो वसीम नाकारे. वसीम आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. मारा करेल तो बाबू याला. पंच गुरुप्रसाद नागवेकर दोन हात समांतर करतायत म्हणजे व्हाईटची खूण दर्शवत आहे या एका अवांतर धावणीची. दत्तप्रसाद गुढवाटा संघाचा श्री गणेश मात्र येतो होतोय. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. पुन्हा एकदा वसीम आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. संघाची धावसंख्या मात्र झाली होती एक बिनबाद एक. याला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धव चेंडूची येथे सांगता होते. वसीम पुन्हा एकदा मारा करेल तो बाबू याला. पुन्हा एकदा
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र वारंवार अपयशी ठरतोय तो बाबू. बघूया बाबू कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय तो बाबू. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल दत्तप्रसाद घुडेवाटर संघाची. यावेळी मात्र मोठा फटका बघूया. मात्र डिक्लर रूपात येते एक धाव मिळते. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 2 बिनबाद 2. पहिल्या षटकातील मात्र येथे 2 चेंडू शिल्लक असताना काहीशी शांत सुरुवात दिसून येते ती दत्त. एक चेंडू शिल्लक असताना मोठा फटका बघूया काय होत आहे. आणि मात्र या फटक्याचे रूपांतर षटकारीनिशी होत आहे. 5 चेंडू मात्र चांगले टाकले होते मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दत्तप्रसादी घुडेवाटर संघाची धाव संख्या मात्र होते ती 8 बिनबाद 8. पहिल्या 5 चेंडूवर मात्र काहीतरी शांत दिसला होता तो बाबू आणि 6व्या चेंडूवर मात्र षटकार ठोकलाय. आनम 11 पॉवर संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक मात्र मैदानात घेऊन आलाय तो अहमद नाकवा. रत्नागिरी जिल्ह्यातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर अहमद नाकवा मारा करेल तो गौरव याला. गौरव याने मारलेला हा मोठा फटका बघूया झेल होतोय का. आणि यावेळी मात्र झेल टिपला जातोय. दत्तप्रसादी घुडेवाटर संघाला बसलेला हा पहिला धक्का.
गौरव याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो चिन्मय घोडे. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय, किती धावा कुटतोय आणि किती धावांचे आव्हान आनंद 11 पॉवर संघासमोर ठेवतोय. अहमद एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तोच अहमद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना. स्ट्राईकला असेल तो चिन्मय, नॉन स्ट्राईकला असेल तो बाबू. पुन्हा एकदा अहमद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी मात्र मारा करेल तो नवीन फलंदाज चिन्मय याला. सुंदर फटका, बघूया काय होतंय. यावेळी मात्र डिक्लेअर रूपात येते, एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 9. एक गडी बाद 9. पुन्हा एकदा अहमद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो चिन्मय याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर इथे पूर्ण केली जाते ती चिन्मय याच्याकडून. संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. धावसंख्या मात्र होते ती 10. एक गडी बाद 10. शॉर्ट पिच चेंडू, बघूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच निहार भाटकर 2 हात समांतर करतायत, म्हणजेच की वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 11. एक गडी बाद 11. पुन्हा एकदा अहमद मारा करेल तो यावेळी मात्र बाबू याला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय आणि यावेळी मात्र या चेंडूवर मिळतायत त्या 6 धावा. षटकार मिळतोय. पुन्हा एकदा अहमद मारा करेल तो बाबू याला. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय आणि यावेळी मात्र 7 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार मारले ते बाबू याने अहमद याला. पुन्हा एकदा अहमद, बघूया कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय. बघूया, एक धाव येथे मिळते. 2 षटकांची मात्र येथे समाप्ती होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दत्तप्रसादी घोडेवाटर संघाची धावसंख्या मात्र होते ती 1 गडी बाद 24. काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल ती दत्तप्रसादी घोडेवाटर संघाकडून. काहीसा मागडा ठरतोय तो अहमद. 2 षटकार मात्र सलगच्या चेंडूंवर मारले ते बाबू याने. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दत्तप्रसादी घोडेवाटर संघाची धावसंख्या मात्र होते ती 1 गडी बाद 24. आनंद 11 पॉवर्स संघाकडून वैयक्तिक पहिलं, तर संघाकडून 3रं षटक घेऊन मात्र मैदानात दाखल झालाय तो शुभम मुरकर. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो तो शुभम. यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो षटकार चौकारांचा बादशाह म्हणून आजच्या दिवसात उगवलेला हा बाबू. बघूया काय करतोय. शॉर्ट चेंडू, बघूया काय होतंय. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होते.
पुन्हा एकदा शुभम मारा करेल तो बाबू याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय तो बाबू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. बघूया पंच निहार भाटकर वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावांची संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 25. एक गडी बाद 25. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या प्रयत्नात एकच धाव मिळते ती डिक्लेअरच्या रूपात. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 26. एक गडी बाद 26. पुन्हा एकदा शुभम पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो बाबू याला. पहिल्या 3 चेंडूंमध्ये शांत दिसला तो बाबू. पंच निहार भाटकर. फ्री हिट नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव तरी ते पूर्ण होते. संघाची धावसंख्या मात्र होते ती 28. एक गडी बाद 28. सुंदर गोलंदाजी करताना शुभम. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू. वारंवार शॉर्ट पद्धतीचे चेंडू टाकताना शुभम. या षटकातील मात्र दुसरा नो चेंडू. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. मारा करेल तो यावेळी मात्र चिनू याला. चिनू याने मारलेला हा मोठा फटका मात्र या चेंडूवर झेल सुटतोय. जीवदान मिळत आहे ते चिन्मय याला. या जीवदानाशी एक धाव येते पूर्ण केली जाते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 30. एक गडी बाद 30. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र येते शिल्लक. बघूया स्ट्राईकला मात्र आता असेल तो बाबू ज्याने या आधील षटकामध्ये अहमद याला 2 षटकार सलग ठोकले होते. तोच बाबू. मोठा फटका. झेल खाली बहुतेक अहमद. बघूया झेल होतोय का. आणि यावेळी मात्र झेल टिपला जातोय. दत्तप्रसादी घोडेअड्डा संघाला बसलेला हा दुसरा धक्का. सुंदर फलंदाजी करून मात्र तंबूत परततोय तो बाबू. संघाला बसलेला हा दुसरा धक्का. बाबू याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो लारा उर्फ सागर. बघूया उर्वरित हाणामारीच्या षटकात कशी फलंदाजी करतात ते सागर आणि चिन्मय. प्रणय उर्वरित शेवटचे षटक घेऊन मात्र आनंद मिळवून पावस संघासाठी आलाय तो प्रणय.
पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो चिन्मयाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या प्रयत्नात डिक्लेअर रूपात येते एक धाव मिळते. या एका धावनेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 2 गडी बाद 31. बघूया उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत आणि किती धावांचे आव्हान मात्र समोरच्या संघासमोर ठेवले जाते. पुन्हा एकदा प्रणय पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो चिनुयाला. चिनुयाने मारलेला हा फटका. बघूया काय होत आहे. झेल खाली अरफान होता, मात्र झेल मात्र सुटला जातोय. सात धावा मात्र येथे मिळतात. या 6 धावांशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 37. 2 गडी बाद 37. पुन्हा एकदा प्रणय. बघूया कम बॅक करतोय का आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा फटका, मोठा फटका मारलाय आणि मात्र या चेंडूवर सुद्धा षटकार मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये बाबू आणि चौथ्या षटकामध्ये चिनू. सलग दोन्ही खेळाडू 2 चेंडूंवर मात्र 2 षटकार ठोकतायत. दोन्ही बंधुतुल्य एकाच टीम मधून खेळताना सलग दोघांनी 2-2 षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा प्रणय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया काय होत आहे. आणि यावेळी सुद्धा मात्र षटकार मिळतोय. सलगच्या 3 चेंडूवर मात्र येथे 3 षटकार ठोकतोय तो चिनू. संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते आहे. धाव संख्या मात्र होते ती 49. 2 गडी बाद 49. धन्यवाद झरीविनायक साऊंड. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे षटकार ठोकले ते चिनू याने. सुंदर अशी फलंदाजी करताना बघूया प्रणय कम बॅक करतोय का आपल्या गोलंदाजीमध्ये. 3 चेंडूंवर सलगचे 3 षटकार. बघूया प्रणय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या उजवीकडून मात्र मारा करेल तो चिनू याला. मात्र पुन्हा एकदा पंच गुरुप्रसाद नागवेकर वाईटची खूण दर्शवतात. या एका अवांतर धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 2 गडी बाद 50. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात. पुन्हा एकदा एक अवांतर धाव व्हाईटच्या रूपात मिळते. या एका धावणीशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 51. 2 गडी बाद 51. कृपया विनय गोवेकर यांनी कमिटीला सहकार्य करावे. लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यावे. पुन्हा एकदा प्रणय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. मारा करेल तो मात्र यावेळी चिनू याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी अपयशी ठरतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया या चेंडूवर षटकार मारतोय की काय करतोय ते बघूया. चिनू पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगवर सज्ज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव ते घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बघूया काय होत आहे. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या रूपात तिसरा धक्का बसतोय तो दत्तप्रसादी घोडेवाटर संघाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धाव संख्या म्हणता येईल.
52 धावा कुठल्या गेल्यात आणि 53 धावांचे मात्र आव्हान ठेवले ते आनम 11 पॉवर संघासमोर. बघूया आनम 11 पॉवर संघ 53 धावांचा पाठलाग करताना कशी फलंदाजी करतो आणि हे आव्हान किती षटकांमध्ये पार पाडतोय ते. श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओ राम क्रिकेट स्पर्धा सन 2025 या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवसातील हा दुसरा सामना आनम 11 पावस विरुद्ध दत्तप्रसादी घुडेवटर संघ. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले होते ते दत्तप्रसादी घुडेवटर संघाला. दत्तप्रसादी घुडेवटर संघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 52 धावा कुठल्या आणि 53 धावांचे भले मोठे आव्हान समोर ठेवले ते. यावेळी मात्र आनम 11 पॉवर संघासमोर आनम 11 पॉवर संघाकडून प्रथम मैदानात सलामीसाठी मैदानात मात्र आता उतरले ते अहमद नाकवा आणि शुभम मुरकर. पावस संघासाठी कायम मधल्या फळीत खेळणारा खेळाडू शुभम मुरकर आज मात्र सलामीसाठी दिसून येत आहे. बघूया सलामीला आल्यानंतर कशी फलंदाजी करतोय तो शुभम. दत्तप्रसादी घुडेवटर संघाकडून वैयक्तिक पहिलं
संघाकडून पहिलं षटक घेऊन मात्र मैदानात दाखल झालाय तो आनंद नाकरेकर. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल आणि मारा करेल तो मात्र अहमद याला. बघूया अहमद कशी फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मिळतोय. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती अहमद याच्या मार्फत. एक धाव ते पूर्ण केली जाते या एका धावनिशी. आनंद 11 पॉवर्स संघाची धाव संख्या मात्र झाली ती 7. बिनबाद 7. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर भला मोठा षटकार मारला होता तो अहमद याने. बघूया मधल्या फळीत खेळणारा शुभम मुरकर यावेळी मात्र आज सलामीसाठी आलाय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. विनय गोवेकर मात्र चेंडू खाली सुंदर क्षेत्ररक्षण मात्र येथे करतायत. एक धाव येथे पूर्ण केली जाते आहे या एका धावनेशी. संघाची धाव संख्या मात्र होते ती 8. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो आनंद याचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर येथे पूर्ण केला जातोय. चेंडू खाली चिन्मय ज्याने सलगचे 3 षटकार ठोकले होते ते प्रणय मुरके याला. तोच चिन्मय सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी. आनंद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी मात्र मारा करायचं शुभम याला. शुभम याचा हा मोठा फटका. बघूया झेल होतोय का. आणि या चेंडूवर सुद्धा मिळतायत त्या 6 धावा. पुन्हा एकदा आनंद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आणि यावेळी मात्र झेल बाद होऊन तंबूत परततोय तो शुभम. शुभम याची जागा घेण्यासाठी आता मैदानात मात्र उतरलाय तो अरफान नाकवा. चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा
रत्नागिरीमधील एक उभरता तारा अरफान नाकवा. बघूया आपला संघ अडचणीत असताना आपल्या संघासाठी कसा उभा राहतोय आणि जे 53 धावांचे आव्हान आहे ते कसे पार पडतोय. पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती पावस संघाची. एक गडी बाद 15 धावा. सुंदर अशी गोलंदाजी मात्र आनंद याने केली. 2 षटकार खाल्लेत पण एक चांगला बळी शुभम मुरकर याच्या रूपात मिळालाय तो आनंद याला. आता स्ट्राईकला असेल तो अहमद ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता तोच अहमद. यावेळी मात्र दत्तप्रसाद घोडेवाटर संघाकडून वैयक्तिक पहिला तर संघाकडून दुसरा षटक घेऊन मात्र आता मैदानात दाखल झालाय तो चिनू ज्याने बॅटिंग करताना सलग 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले होते. तो चिनू मात्र यावेळी गोलंदाजी करताना यावेळी मात्र मारा करेल तो अहमद याला. बघूया चिनू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या डावीकडून मारा करेल तो अहमद याला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय तो चिनू याने. निर्धाव चेंडूची येथे सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी करताना चिनू. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज मारा करेल तो अहमद याला. सुंदर फटका अहमद याचा. चेंडू खाली विनय गोवेकर. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र येथे करतायत ते विनय गोवेकर. एक धाव मात्र येथे मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 16. एक गडी बाद 16. आता मात्र स्ट्राईकला असेल तो अरफान नाकवा. षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं तो अरफान नाकवा. बघूया आपला संघ अडचणीत असताना संघासाठी कसा उभा राहतोय आणि 53 धावांचे आव्हान कसे पार पडतोय. शॉर्ट पिच चेंडू. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि गुरुप्रसाद नागवेकर 2 हात समांतर करतायत म्हणजेच की वाईटची खुंड येथे मात्र दर्शवतायत. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 17. एक गडी बाद 17. पुन्हा एकदा चिन्मय उर्फ चिनू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र यावेळी अरफान याला. अरफान याचा मोठा फटका. बघूया झेल होतोय का. आणि यावेळी मात्र झेल होऊन तंबूत परततोय तो अरफान. ज्याच्याकडून षटकार आणि चौकारांची अपेक्षा होती तो मात्र 0 धावा बनवून तंबूत परततोय. संघाला लागलेला हा दुसरा धक्का. अरफान याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आला आहे तो वसीम नाखाडे. ज्याच्याकडून षटकार चौकारांची अपेक्षा होती तोच अरफान मात्र 0 धावा बनून तंबूत परततोय. चिन्मय एक फुलटॉस चेंडू. बघूया काय होतं या चेंडूवर. आणि या फुलटॉस चेंडूवर
या फुल टॉस चेंडूवर मात्र पूर्णपणे फुल टोल वसूल केलाय तो वसीम नाखाडे यांनी. पुन्हा एकदा चिन्मय यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न अपयशी ठरलाय तो वसीम याचा. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. जर 53 धावांचे आव्हान जर पार पाडायचे असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र येथे मैदानात करावी लागेल, याचीच जाण दोन्ही खेळाडूंना असेल. म्हणून वारंवार मोठे फटका मारण्याचा प्रयत्न. चिन्मय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आणि मात्र वाईड सोडण्याच्या रूपात मात्र येते बोल्टच्या रूपात तंबूत परततोय तो वसीम नाकाडे. संघाला बसलेला हा तिसरा झटका. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आनम 11 पॉवर्स संघाची धाव संख्या मात्र झाली आहे ती 3 गडी बाद 23. उर्वरित 12 चेंडू म्हणजेच की 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंवर मात्र 30 धावांची मात्र आवश्यकता आहे. सॉरी कोण गेलो कोण वसीम याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात उतरला आहे तो सोबान. बघूया आपल्या संघासाठी आता कशी फलंदाजी करतोय. उर्वरित 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. दत्तप्रसाद एक घोडेअड्डा संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो सागर उर्फ लारा. स्ट्राइकला असेल तो अहमद. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. बघूया झेल होतोय का. झेल खाली गौरव आणि यावेळी मात्र सुंदर झेल पकडला जातोय आणि ज्याच्याकडून अपेक्षा होती संघाला जो की विजयी करून देऊ शकतो आपल्या संघाला तोच अहमद झेल बाद होऊन तंबूत परततोय. अहमद याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो एक डावखुरा फलंदाज प्रणय मुरकर. बघूया 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना मात्र मैदानात एक डावखुरा फलंदाज उतरलाय. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करेल लारा. आपल्या पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा गडी बाद केलाय तो अहमद याच्या रूपात. 11 चेंडू आणि 30 धावांची मात्र आवश्यकता असताना लारा उर्फ सागर आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळी मात्र मारा करेल तो डावखुरा फलंदाज प्रणय याला. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया झेल होतोय का आणि आनंद नाखरेकर सुंदर झेल टिपतोय.
प्रणय मुरकर याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता आलाय तो मंदार कीर. शेख अली भाटीवाडी संघाचा मंदार. लारा या चेंडूवर मात्र हायट्रिक वर असेल. बघूया काय होत आहे. एक धाव तर ते पूर्ण केली जाते ती मंदार याच्याकडून. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते आहे. धाव संख्या मात्र होते ती 24. 5 गडी बाद 24. उर्वरित 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. एक धाव तर ते पूर्ण केली जाते आहे. या एका धावेची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते आहे. धाव संख्या मात्र होते ती 25. 5 गडी बाद 25. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र क्रीज आउटच्या रूपात बाद होतोय तो मंदार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी ठरतोय तो मंदार. लारा सुंदर गोलंदाजी करताना आपल्या षटकातील यावेळी मात्र शेवटचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असताना सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना दत्तप्रसादी घोडेवाटर संघाकडून शेवटचे आणि निर्णायक षटक मात्र मैदानात घेऊन आले ते विनय गोवेकर. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखले जातात ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनय गोवेकर. स्लोवर चेंडूंचे वारंवार गोलंदाजी करतात ते विनय गोवेकर. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खाताना चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मात्र मैदानात. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो विनय गोवेकर यांचा. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मात्र मैदानात म्हणजेच की 4 षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बघूया काय होतंय. एक धाव तर इथे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव येथे पूर्ण केली जाते या 2 धावेनिशी. 3 चेंडू आणि 20 धावांची मात्र आवश्यकता. कंपल्सरी चेस असेल याची पावस संघाने नोंद घ्यावी.
डिक्लेअर रूपात येथे एक धाव मिळते आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो विनय गोवेकर याचा. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टरचा फटका मारला होता, मात्र चिनू उर्फ चिन्मय एक सुंदर झेल टिपतोय. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर बॅटिंग करताना सलगचे 3 षटकार, गोलंदाजीवर सलग 2 गडी बाद केले होते ते आपल्या षटकामध्ये, आणि मात्र आता सुंदर झेल पकडलाय. उर्वरित एक चेंडू मात्र शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय आणि 4 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. आणि यावेळी संघ विजयी होतोय तो मात्र दत्तप्रसादी घोडेवाटार संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि आनम 11 पॉवर संघ, आपण या स्पर्धेत सहभागी झालात, आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.